तर नाशिकमध्ये महत्त्वाची बातमी, गोकुळ गीतेंमुळे दराडेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण मतदारांनी मलाच मतदान केलं असेल असा विश्वास गोकुळ गीते यांनी व्यक्त केला आणि मी माघार घेतलेली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता दराडेंनी सुद्धा विजयाचा विश्वास तर व्यक्त केलेला आहे, मात्र नेमकं नाशिकमधलं चित्र काय आहे हे अवघ्या काही वेळातच स्पष्ट होईल। सुरुवातीचे कल नाशिकमध्ये सुद्धा हाती यायचे बाकी आहेत। नाशिकमध्ये मतदारांनी मलाच मतदान केलेलं असेल असा विश्वास गोकुळ गीते यांनी व्यक्त केलेला आहे। गीते बंधूंनी आपण पाहतोय इथं बंडखोरी केलेली होती, त्यामध्ये गोकुळ गीतेंचे बंधू यांना मागे आणण्यामध्ये यश आलं, मात्र गोकुळ गीतेंनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नव्हता आणि आता त्यांनी हेच म्हणत मतदारांनी मलाच कौल दिला असेल असा विश्वासही व्यक्त केलेला आहे। माझा विषय निश्चित आहे आणि काउंटिंग झाल्यावर मी आपल्या संघ सविस्तर बोलतो। नाही, पण काही ठिकाणी आपल्याला मदत झाली नाही अशा पद्धतीने नाही, आज काउंटिंग झाल्यावरच सांगतो मी, असं मी सगळ्यांना सांगितलं। कुठे कुठं आपल्याला आज निश्चित सांगता येत नाही ना, मी काउंटिंग झाल्यावर सविस्तर आपल्या संघ बोलतो। अगदी मतदानाच्या दिवशी देखील सगळी चुरस होती, गीते बंधूंनी माघार घेतली असं त्यांच्याकडून मतदानाच्या दिवशी सांगण्यात आलं, आवाहन करण्यात येत होतं की तुम्हाला मतदान करावं। नेमकं काय घडलंय पडद्यामागे? मी सहलीला नसल्यामुळे मला कल्पना नाही, मी नंतर सांगतो। माझे मी पूर्वी पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे खूप आग्रह केला होता, त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल। मी आता त्या ठिकाणी मत मोजलेलं जातो, थोडंसं आपल्याला कल आपल्याला हाती येतील। या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। पण एकदा निवडणुकीमधनं माघार घेतली आणि पुन्हा माघार मी घेतलेली नाही, तुम्ही तो शब्द वापरू नका।